नमस्कार मित्रांनो. प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं, आपल्या मुलीचं उज्ज्वल भविष्य आणि आनंदी आयुष्य. पण या सगळ्यासाठी लागते योग्य आर्थिक तयारी. आज आपण जाणून घेणार आहोत भारत सरकारची मुलींसाठीची एक अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर योजना, सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY. ही योजना इंडिया पोस्ट आणि विविध बँकांमार्फत चालवली जाते. मुलींच्या शिक्षण, करिअर आणि लग्नासाठी बचत करण्यासाठी ही एक सुरक्षित सरकारी योजना आहे. योजना कोणासाठी आहे? ही योजना फक्त मुलींसाठी आहे. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असताना खाते उघडता येते आणि मुलगी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. हे खाते कोण उघडू शकतात? आई किंवा वडील किंवा कायदेशीर पालक म्हणजे गार्डियन. खाते कुठे उघडता येते? हे खाते इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये, तसेच SBI, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि इतर अधिकृत बँकांमध्ये उघडता येते. आवश्यक कागदपत्रे: मुलीचे बर्थ सर्टिफिकेट, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो. किती वर्ष पैसे भरावे लागतात? खाते उघडल्यानंतर 15 वर्ष पैसे जमा करावे लागतात, पण खाते 21 वर्षांनी मॅच्युअर होते. उदाहरण पाहूयात. जर मुलगी 5 वर्षांची असताना खाते उघडले, तर योजना तिच्या 20 वर्षांच्या आसपास मॅच्युअर होऊ शकते. किती पैसे भरू शकतो? किमान वार्षिक रक्कम आहे फक्त ₹250 आणि कमाल वार्षिक रक्कम आहे 1.5 लाख रुपये. पैसे जमा करण्यासाठी तुम्ही कॅश, चेक किंवा ऑनलाईन पद्धत वापरू शकता. किती खाती उघडता येतात? एका मुलीसाठी फक्त एक खाते उघडता येते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ही योजना लागू आहे. पण जुळ्या किंवा त्रिकूट मुलींसाठी विशेष परिस्थितीत सूट मिळू शकते. शिक्षणासाठी पैसे काढता येतात का? हो. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा 10वी नंतर हायर एज्युकेशनसाठी खात्यातील काही रक्कम काढता येते. तसेच मुलगी 18 वर्षांनंतर लग्न करत असेल तर खाते बंद करण्याची परवानगी मिळते. समजा तुम्ही दरमहा ₹5,000 जमा करता, म्हणजे वर्षाला ₹5,000 गुणिले 12 बराबर ₹60,000. जर तुम्ही 15 वर्ष पैसे भरले तर एकूण गुंतवणूक होईल ₹9 लाख. आणि जर व्याजदर साधारण 8% राहिला तर 21 वर्षांनी अंदाजे ₹25 लाख ते 30 लाखांपर्यंत रक्कम तयार होऊ शकते. टॅक्स बेनिफिट: EEE. फायदा: या योजनेत तुम्हाला ट्रिपल टॅक्स बेनिफिट मिळतो. गुंतवणुकीवर टॅक्स डिडक्शन, व्याज पूर्ण टॅक्स फ्री आणि मॅच्युरिटी अमाऊंटसुद्धा पूर्ण टॅक्स फ्री. याशिवाय इन्कम टॅक्सच्या 80C अंतर्गत सूट मिळते. स्मार्ट गुंतवणूक आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. लवकर गुंतवणूक करा. 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान. सुकन्या समृद्धी योजनेतील व्याज महिन्याच्या 5 तारखेपासून महिना अखेरपर्यंतच्या किमान शिल्लक रकमेवर मोजले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी वार्षिक एकरकमी गुंतवणूक 5 एप्रिलपूर्वी करा. जर दरमहा पैसे भरत असाल तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करा. 1.5 लाख रुपये. वार्षिक मर्यादेचा पूर्ण फायदा घ्या. या योजनेत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. मुलीच्या लहान वयातच जास्त गुंतवणूक सुरू केल्यास कंपाऊंडिंगचा मोठा फायदा मिळतो आणि मॅच्युरिटीपर्यंत 70 लाख रुपयांपेक्षा जास्त कॉर्पस तयार होऊ शकतो. डिफॉल्ट पेनाल्टी टाळा. दर आर्थिक वर्षात किमान ₹250 जमा करणे आवश्यक आहे. जर रक्कम जमा केली नाही तर खाते डिफॉल्ट म्हणून चिन्हांकित होते. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी ₹50 दंड भरावा लागतो. 15 वर्ष पैसे भरा, पर खाते 21 वर्ष चालू ठेवा. खाते उघडल्यानंतर फक्त पहिल्या 15 वर्षांपर्यंतच पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर नवीन गुंतवणूक करण्याची गरज नसते. पण खात्यातील जमा रकमेवर पुढील 21 वर्षांपर्यंत सरकारने ठरवलेला व्याजदर मिळत राहतो. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सुकन्या समृद्धी योजना सुरू करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठी बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.